हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात मंडळी? आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज आहे बुधवार आणि आजचा दिवस तुम्हाला सुख, समृद्धी, शांती, आरोग्य आणि सौख्याचं जावो असं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना. आणि चला तर मग मंडळी, आज म्हणलं छोट्याशा एका व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आज आमच्याकडे ढगाळ वातावरण झालेलं आहे. आणखीन काही पाऊस तर काही नाही आहे, पण म्हणलं आता पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि खरंच पाऊस पडायला पाहिजे बरं का. आणि इकडे स्वरा आवरून बसली आहे शाळेमध्ये जाण्यासाठी. स्वरा, बोलायचं काही? बोल ना. गुड मॉर्निंग गाईज. बोला. वेलकम टू माय मॉम यूट्यूब चॅनल. आणि वेदांत तर गेलेला आहे शाळेमध्ये. वेदांत सकाळी लवकर जातो आणि ते तिथं बसलेली माझी मोठी मुलगी आणि ही 2 नंबरची स्वरा. आणि वेदांतला हे गेले सोडायला सकाळी सकाळी शाळेमध्ये, कारण लवकर असते त्याची सकाळी शाळा. आणि मुलांची शाळा म्हणले की धावपळ धावपळ धावपळ, फक्त धावपळ असतं. बाईपणच खूप भारी आहे म्हणल्यासारखं. उठल्यापासून संध्याकाळपर्यंत बायकांच्या पाठीमागं कामं असतात. तर चला तर म्हणलं आज व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि चला तर मग म्हणलं आता देवपूजेची वगैरे तयारी करायची होती आणि सगळे जिकडे तिकडे गेलेले, मग मुलं पण शाळेमध्ये गेले होते. तर मग मला देवपूजा करून घ्यायची होती. तर म्हणलं चला थोडेसे फुलं वगैरे तोडून घेऊयात. तर हे बघा, हे आहे मोगऱ्याचं छोटंसं झाड. तर बऱ्यापैकी फुलं निघत आहेत. तर आता ते छोटंसं दिसतंय पण खूप मोठं होतं हे पण, त्यामुळे मग मला पण अडचण होऊ लागली झाडाला वगैरे. तर ते कटिंग वगैरे केलं. आणि तरी आता नवीन पालव्या फुटलेले होते, तरी पण छोटेसे घरी फुलं लागायचे त्याला. तर वरती गुलाबाचं आहे, तर गुलाबाचं फुल तोडून घेतलं मी स्वामी महाराजांसाठी. तर आता फुलांचा पण गुलाबाच्या सीझन संपलेला आहे. तर मग थोड्यापैकी बऱ्यापैकी निघत आहेत फुलं घरी वगैरे वापरण्यासाठी मला, देवांसाठी. आणि कसं असतं ना मंडळी, की देव घर मुलांशिवाय, आणि देव माझे गुलाब आणि मोगऱ्याचे थोडेसे फुलं तोडून झाले होते. मग आता मी इथं परत स्वस्तिकचे फुलं पण थोडेसे घेत होते देवाला, कारण भरपूर फुले आहेत. आणि हे छोटंसं अंगणामध्ये माझ्या स्वस्तिकचं झाड आहे. तर याला बऱ्यापैकी फुलं लागतात आता सध्या. सीझन पण नाही फुलांचं, पाऊस येऊन गेलाय. तर ते होते फुलं. तर खरं सांगा, तुमच्याकडे कुठल्या फुलांचं झाड म्हणतात? आमच्याकडे आपण कितीही पाणी घाला पण डेरेदार झाले आता हे झाड पण. आणि नवी पालवी फुटली आहे. तर आणि असं एवढं छान वाटत होतं ना हे झाड. असं एका पावसाने धुवून गेले, त्याच्यामुळे खूपच झाडावर म्हणजे असं एकदम फ्रेश वाटतंय. वगैरे झालेली आहे माझी. आणि पूजेला मला भरपूर वेळ लागतो मंडळी, त्यामुळे व्हिडिओ वगैरे काही शूट केला नाही पूजा करतानाचा. तर हे अशा प्रकारे पूजा वगैरे झालेली आहे माझी. आणि परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी. तर चला तर मग आता राहिलेले कामं वगैरे करून घेते. आता आम्हाला वगैरे कपडे वगैरे धुवायचेत मला आणखी. तर ही अशा प्रकारे पूजा झालेली आहे माझी. आणि पूजेला मला बराच वेळ लागतो दररोज म्हणलं तर 1-1.25 तास तरी लागतो. त्यामुळे शूट वगैरे नाही केलं तर नक्कीच म्हणजे कधीतरी पूजा वगैरे करतानाचा पण व्हिडिओ दाखवून मी तुम्हाला. तर हे बघा, ही अशी पूजा वगैरे केलेली आहे मी. तर इथे अशा प्रकारे देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर माझे कपडे धुवून झाले होते आणि ते वाळू घालत होते. तर मग पटपट कपडे वाळवून वगैरे घातले, कारण 12:30 वाजायच्या अगोदर मला सगळं आवरून वगैरे घेऊन नंतर वेदांतला आणायला जायचं होतं शाळेमध्ये. तर कपडे वगैरे घेतले म्हणजे धुवून झाल्याच्या नंतर बऱ्यापैकी कामं झाल्यासारखे वाटता येत आपली. आणि मेन म्हणजे कपडे होईपर्यंत सगळ्यांना वाटतं कपडे कधी होतील, कपडे धुवून कधी होतील. तर मी कपडे वगैरे धुवून घेतले, वाळू वगैरे घालून घेतले इथं. आणि आज बऱ्यापैकी ऊन नाही आहे आणि आभाळ भरून आलेलं आहे त्यामुळे. आणि
चला आता देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर कपडे वगैरे पण धुवून घेतलेले आहेत आणि आता नंतर शाळेत वेदांतला घेऊन यायला जायचं आहे. कारण मध्यंतरी म्हणजे आता 4-8 दिवसापूर्वी कडाक्याचं ऊन पडत होतं ना मंडळी, त्यामुळे मग मुलांच्या शाळेच्या टायमिंगमध्ये बदल झालेला आहे आणि सकाळी 8 ते 12:30पर्यंत शाळा आहे. तर मग आता कामं वगैरे आवरून घेतले झाले सध्यातले सगळं. तर मग आता जेवण वगैरे राहिले तर जेवण वगैरे करून घेऊन वेदांतला वगैरे घेऊन येईल शाळेतून आणि मग नंतर आराम वगैरे करून थोडासा आणि नंतर चार्जर रुटीनच्या नंतरचं जे काही शेड्यूल असेल माझं ते शूट वगैरे करून मग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर चला तर मग मंडळी तोपर्यंत बाय बाय. मी आले होते वेदांतला शाळेमधून घ्यायला, तर शाळेमधून वेदांतला घेतला, आता घरी जाते आणि एवढ्यासाठी आता आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मंडळी. कसा वाटला ते नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.